काही दिवसांपूर्वी आपल्याकडे बागेश्वर बाबा यांनी एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट केल्यानंतर अचानकपणे पुन्हा महाराष्ट्रातला तो एक जुना वाद उभा राहिला. कुणीतरी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला का की ही लोककथा कुठून आली? कुठले तरी एक बागेश्वर बाबा असं काहीतरी बोलतात, याचा अर्थ याचा उगम कुठेतरी असेल ना. काय आहे इतिहास? काय या इतिहासाचे पुरावे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काय सापडतं ते मला आपल्याला सांगायचं आहे. की बागेश्वर बाबांनी जो संदर्भ सांगितला तो संदर्भ खुद्द राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतला आहे. हो, म्हणून मी आपल्याला म्हणालो की महाराष्ट्रातलं राजकारण हे फार वरवरच आहे. महाराष्ट्रातली ही जी सगळी वैचारिक आंदोलन आहेत, ही ब्रिगेड असो किंवा काही असो, त्यांनी कधी मुळापासून अभ्यासच करायचा प्रयत्न केलेला. म्हणजे नमस्कार, पार्थ बावस्कर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. काय आहे ना, आपल्याकडे एखादा विषय जेव्हा समाज माध्यमांमध्ये चर्चेला येतो तेव्हा त्या विषयाला इतक्या मोठ्या प्रमाणात हवा दिली जाते की तो विषय मुळात ज्याच्यामुळे सुरू झाला त्या सुरू होण्याचा खरा शोधच घेतला जात नाही. काही दिवसांपूर्वी आपल्याकडे बागेश्वर बाबा यांनी एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट केल्यानंतर अचानकपणे पुन्हा महाराष्ट्रातला तो एक जुना वाद उभा राहिला की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यात काय नातं होतं वगैरे वगैरे. अर्थात हा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही, कारण जेव्हा काँग्रेसचं सरकार 2014च्या आधी होतं तेव्हा त्या सरकारच्या काळामध्ये तमाम ब्रिगेडी लोकांनी त्याच्यावरती खूप आदळापट केली आणि त्या आदळापट केल्यानंतर त्यांनी काय कोर्टात वगैरे जाऊन ही प्रकरण तडीला नेली. आता पुन्हा हे वाहवाद उकरून येण्याचं कारण काय? 2-3 महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की, आणि या सगळ्या वादामध्ये मला तुकाराम महाराजांना आणायचं आहे. याचं फार महत्वाचं कारण आहे. कारण ही सगळी ब्रिगेडी मंडळी किंवा ही जी सगळी तथाकथित आपण ज्यांना म्हणतो की ज्यांना शिवाजी महाराजांना एका प्रतिमेतनं बाहेर आणायचं असतं आणि सेक्युलर दाखवायचं असतं, अशी जी मंडळी आहेत आपल्याकडे, अशा मंडळींचं एक पेव आहे आपल्याकडे आणि ज्यांनी अनेक पिवळी पुस्तकं लिहिलेली आहेत. अर्थात त्याच्याबद्दल मलाच बोलायचं नाही, मला तुम्हाला इतिहास सांगायचा आहे. काय आहे इतिहास? काय या इतिहासाचे पुरावे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काय सापडतं ते मला आपल्याला सांगायचं आहे. त्या धीरेंद्र शास्त्रींनी असं स्टेटमेंट केलं आणि त्या स्टेटमेंटवरती त्यांचं म्हणणं असं होतं की शिवाजी महाराज थकले आणि मग त्यांनी आपलं राज्य समर्थांच्या पायी अर्पण केलं आणि समर्थांनी पुन्हा सांगितलं की नाही राजा, तू पुन्हा ते स्वाधीन, तू पुन्हा ते राज्य हाती घे वगैरे वगैरे वगैरे. आता हे त्यांनी वक्तव्य केल्यानंतर आपल्याकडचे सगळे लोक चिडले आणि मग बागेश्वर बाबांना माफी मागायला लागली. अर्थात हे होणारच होतं, पण कुणीतरी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला का की ही लोककथा कुठून आली? कुठले तरी एक बागेश्वर बाबा असं काहीतरी बोलतात, याचा अर्थ याचा उगम कुठेतरी असेल ना. ज्या माणसांनी मोठे मोठे मुद्दे घेऊन महाराष्ट्रामध्ये टीव्ही वाहिन्यांवरती चर्चा चालवल्या, त्यांनी कधी शोध घेण्याचा विचार केला का की खरंच ही लोककथा, अशा लोककथा अनेक आहेत ना, श्रीकृष्णाबद्दल आहेत, श्रीरामाबद्दल आहेत, अशा लोककथा जर छत्रपतींबद्दल पुन्हा आपल्या जनमानसामध्ये येत आहेत तर त्या नेमका त्याचा उगम कुठून आहे, त्याचा उगम जर शोधण्याचा प्रयत्न आपल्याकडच्या तथाकथित नेत्यांनी केला असता तर मग हे प्रकरण इतकं मोठं झालं नसतं. कारण तो उगम जेव्हा आपल्याला सापडतो तेव्हा त्या उगमावरती टीका करण्याची अनेकांची हिंमत नसते आणि हा उगम आज मी तुम्हाला सांगणार आहे. गंमत अशी आहे की बागेश्वर बाबांनी जो संदर्भ सांगितला तो संदर्भ खुद्द राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतला आहे. हो, ऐकून आश्चर्य वाटेल, पण ते बागेश्वर धाम यांनी जे वर्णन केलं, छत्रपतींनी आपलं राज्य समर्थांच्या पायी अर्पण केलं वगैरे, ही संपूर्ण घटना जशीच्या तशी कुठून आलेली आहे तर ती बागेश्वर धाम यांनी सांगितलेली घटना राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर यांच्याकडनं यांच्या एका कवितेमध्ये आलेली आहे. आणि आश्चर्य वाटेल, जे संत मंडळींच्या प्रभावित, आधुनिक संत मंडळींच्या प्रभावित श्रेष्ठ मानले जातात असे ते जग्गी वासुदेव, जरा युट्यूब शोधून बघा, आपल्याकडचे अनेक बडे बडे लोक ना या सगळ्याचा उगमच शोधत नाही. जग्गी वासुदेव यांचा व्हिडिओ युट्यूब वरती अवेलेबल आहे, त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असाच प्रसंग आहे. त्याच्यानंतर श्री श्री रविशंकरांनी सुद्धा एका ठिकाणी असाच प्रसंग उद्घृत केलेला आहे. जेव्हा आपण हे सगळे शोधायला जातो तेव्हा आपल्याला कळतं की या प्रसंगाचं उगमस्थान काय आहे. तर या प्रसंगाचं उगमस्थान म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची ती कविता आहे. ती कविता जशीच्या तशी मूळ त्यांनी लिहिली, ती तशीच्या तशी कविता माझ्याकडे आहे. किंबहुना त्या कवितेचा
जो एक भावानुवाद आहे, म्हणजे मराठी मधला AI ने केलेला त्याचा भावानुवाद, त्याच्यानंतर त्यांची प्रतिनिधी ही जी कविता आहे तिचं देवनागरी मधलं लिप्यांतरण सुद्धा माझ्याकडे आहे, आणि कारण ती मूळ त्या लिपीमध्ये त्यांनी लिहिलेली. आणि त्याच्यानंतरचा विषय जर आपण घेतला तर त्याच कवितेचा हिंदी अनुवाद सुद्धा झालेला आहे. तो हिंदी अनुवाद सुद्धा माझ्याकडे आहे. त्या कवितेमध्ये असा प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे, वगैरे वगैरे. म्हणजे ते सगळे प्रसंग आपल्याला त्या निरूपणामध्ये किंवा त्या कवितेमध्ये ऐकायला येतात. मी एक दोन शब्द तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल. तो प्रतिनिधी या कवितेचा मराठी भावानुवाद जो आहे. पहाटेच्या त्या शांत वेळी दुर्गांच्या उंच माथ्यावर शिवराय एकदा उभे होते. रामदास गुरु त्यांचे भिक्षा मागत दारोदारी फिरत होते, जणू काही अन्नहीन. शिवराय मनाशी म्हणाले, हे काय अद्भुत! ज्यांच्या घरी दारिद्र्याचा लवलेश नाही, ज्यांच्या चरणी सारं राज्य नतमस्तक, त्यांच्या इच्छेला तरी अंत नाही का? ही तर जणू फाटलेल्या भांड्यात पाणी ओतून ते भरवण्याची व्यर्थ धडपड. पाहूया किती दिल्यावर ही भिक्षेची झोळी एकदाची पूर्ण भरते. मग तो पुढे सगळा प्रसंग घडला आणि ते घडलं. आता हा एक काल्पनिक प्रसंग बंगालमधल्या एका कवीला आपल्या काव्यामध्ये वर्णन करावासा वाटला, कारण संपूर्ण भारतभर आज मी महाराष्ट्र सोडून ज्या इतर अनेक राज्यांमध्ये प्रवास केलेला आहे, त्या अनेक राज्यांमध्ये छत्रपतींचे गुरु म्हणून रामदास स्वामींनाच मान्यता आहे. याचा एक फार आणखी एक सुंदर पुरावा मला तुम्हाला सांगावा असं वाटतो, की आपण जेव्हा पॉंडिचेरीला जातो, पॉंडिचेरी हे तसं म्हणजे बंगाल एकीकडे आणि पॉंडिचेरी एकीकडे असा आपण समुद्र किनारा बघितला तो वर आणि खाली आहे. त्या पॉंडिचेरीला आमचे बारिंद्र कुमार घोषांचे बंधू अरविंद घोष, त्या अरविंद घोषांनी त्या पॉंडिचेरीच्या त्यांच्या वास्तव्याच्या दरम्यान एक अप्रतिम कविता लिहिलेली, आणि ती कविता चक्क महाराष्ट्रातले आपले घोडखिंड आणि त्या पावनखिंडीच्या लढाईमध्ये हुतात्मा झालेले बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती आहे. म्हणजे महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर पॉंडिचेरीला बसून आमच्या अरविंदांना असं वाटतं की मराठीमधल्या, महाराष्ट्रामधल्या एका वीराबद्दल आपण लिहिलं पाहिजे. तर ही एक राष्ट्रीय अस्मिता आहे, आणि ही राष्ट्रीय अस्मिता जेव्हा सर्वदूर जाते, ही राष्ट्रीय अस्मिता जेव्हा सगळीकडे देशभर जाते, तेव्हा कुठेतरी सगळ्या देशांनी मान्य केलेलं असतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यात काहीतरी नातं आहे. तर मुळात आपल्याकडे महाराष्ट्रात जी चर्चा सुरू झाली, त्या चर्चेवरनं एक गोष्ट लक्षातच आली नाही की कोणीतरी असं विधान करतंय, मग त्याचा उगम कुठे आहे? मग त्याचा उगम जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की रवींद्रनाथांच्या कवितेत हा उगम आहे. जर आपल्या महाराष्ट्रातल्या तथाकथित मोठ्या लोकांना हा उगम कळला असता, तर मग धीरेंद्र शास्त्रींवरती टीका करण्याची जशी त्यांची हिंमत झाली, तशी हिंमत त्यांनी रवींद्रनाथांवरती टीका करण्यासाठी दाखवली असती का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणखी एक मुद्दा मला आता रामदास शिवाजी महाराज यांच्यात तुकाराम महाराज मला का आणायचे आहेत? कारण वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो की तुकाराम महाराज हे छत्रपतींचे गुरु होते. अर्थात देहूच्या संस्थानामध्ये असा कुठलाही पुरावा नाही बरं का, तरी सुद्धा असं सांगितलं होतं की ते गुरु होते. पण हेच तुकाराम महाराज जर आपण त्यांची गाथा उघडून बघितली, तुकाराम गाथा, आणि त्या तुकाराम गाथेमधले काही अभंग जर वाचले, तर ते अभंगांबद्दल काय, आता अर्थात या अभंगांनाही प्रक्षिप्त म्हणणारी अनेक थोर मंडळी आपल्या देशात आहे. तुकाराम महाराज काय सांगतात? एक प्रसंग असा आपल्याकडे सांगितला जातो की छत्रपती स्वतः तुकोबांच्या दर्शनाला आले, आणि तुकोबांच्या दर्शनाला आल्यानंतर तुम्ही आम्हाला उपदेश करा. आता कुठल्याही साधू संताकडे आपण गेल्यानंतर उपदेश करा असं म्हणत असतो. तसा छत्रपतींनी तुकोबांना आवाहन केलं, आणि ते म्हणाले की मला उपदेश करा. आणि तुकोबांनी त्यांना काय उपदेश केला त्याबद्दलच्या ह्या काही नोंदी, ह्या काही ओळी. तर शिवबाराजे स्वतः दर्शनास आले, ही सार्थ तुकाराम गाथा, पान क्रमांक 1021. मी पुन्हा एकदा सांगतोय, आणि याच्यातले ओळी आहेत. राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी ध्यान लावा वेगी, रामदास स्वामी सोयरा सज्जन, यासी तू नमन अर्पी बापा. मारुती अवतार स्वामी प्रगटला, उपदेश केला तुझ लागी, रामनाम मंत्र तारक केवळ, झालासे शीतळ उमाकांत. उफराटी नामे जपता वाल्मिक, झाला पुण्यश्लोक तात्कालिक. तेच बीज त्यासी संग, राम पांडुरंग कृपा करी. त्याच्या पुढे तुकाराम महाराज असं म्हणतात की धरू नको आस आमुची भूपाळा, रामदासी डोळा लावा वेगी, तुझी चाड नाही आम्हा छत्रपती, आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे. ते स्वतः असं सांगतात की माझ्याकडून तुम्हाला राज्यारोहणासाठी किंवा राज्यकारभारासाठीचा काही उपदेश मी देऊ शकीन असं मला वाटत नाही. तुझी चाड नाही आम्हा छत्रपती, आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे, चारी दिशी आम्हा भिक्षेचा अधिकार, न मिळे भाकर भक्षावया, पांडुरंगी आमुची
पांडुरंगी आमुची झाली पूर्ण भेटी, हातात नरोटी दिधली देवे, आता पडू नको आमुची काजा, पवित्र तू राजा रामभक्त. छत्रपती शिवाजी महाराज हे रामकार्य करत होते. प्रभू श्रीरामांनी जे कार्य केलं ते रामराज्य आणण्याचं काम इथे छत्रपती शिवाजी महाराज करतात. इतका महत्वाचा उल्लेख तुकाराम महाराजांनी केलेला आहे आणि ते असं म्हणतात, शरण असावे रामदासा लागी, नमन साष्टांगी घाली त्यासी, तुका म्हणे राया मुला असो कल्याण, सद्गुरु शरण असे बापा. अत्यंत स्पष्टपणे तुकाराम महाराजांनी इथे छत्रपतींना उपदेश केलाय आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे, शरण असावे रामदासा लागी, नमन साष्टांगी घाली त्यासी. तरी सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही वाद उकरून काढणार. त्याच्यानंतर आणखीन एक सुंदर पुरावा म्हणजे आता आपल्याकडे परंपरागत काही पूजा अर्चा सांगितलेल्या असतात. तशा काय पूजा अर्चा आपल्याकडे सांगितलेल्या आहेत, तर तशा ज्या पूजा अर्चा आपल्याकडे सांगितलेल्या आहेत, तर जे छत्रपतींचं घराणं आहे त्या छत्रपतींच्या घराण्यामध्ये ज्या म्हणजे भोसले घराण्यामध्ये ज्या परंपरागत पूजा अर्चा आहेत त्या परंपरागत पूजा अर्चांमध्ये गुरुस्थानी ज्यांना मानलं जातं असे रामदास स्वामी आहेत. म्हणजे रामदासांना गुरु मानण्याची पद्धत पूर्वापार आहे. 1818 साली प्रतापसिंग महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये ज्या वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटी दरम्यान छत्रपती प्रतापसिंग महाराजांनी इंग्रजांकडनं 5 किल्ले पाडू नका याचं आश्वासन घेतलं आणि त्यातले 2 प्रमुख काय आहेत त्याच्यात असं लिहिलंय, कुलदेवतेचं स्थान म्हणजे भोसले घराण्याचं जे मूळ कुलदैवत आहे त्या कुलदेवतेचं स्थान आणि प्रतापगड, आणि भोसले घराण्याचं जे दुसरं कुलदेवतेनंतर जे गुरुस्थान आहे ते गुरुस्थान म्हणजे परळीचा सज्जनगड. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, प्रतापगड देवीची जागा व परळी गुरुची जागा हे दोन्ही न पाडावे याप्रमाणे उत्तर केले, अथवा इल्पिस्टन याचे विचारास येईल तैसे करावे. पेशवे दफ्तरामधला 42वा खंड आणि 3ऱ्या पानावरती छत्रपती प्रतापसिंग महाराज यांच्या रोजनिशी मधली ही उत्तर आहेत. आता गंमत अशी आहे ना आपल्याकडे, प्रतापसिंग महाराज जेव्हा होते किंवा तुकाराम महाराज जेव्हा होते किंवा ही सगळी जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी जेव्हा अस्तित्वात होती आणि ही सगळी मंडळी जेव्हा आपली गुरु परंपरा पाळत होती तेव्हा संभाजी ब्रिगेड नावाचा एक उदात्त कार्यक्रम महाराष्ट्रात नव्हता. छत्रपतींच्या काळातही आता मला असं दुर्दैवाने म्हणावं लागतं, कदाचित अनेकांना ते पटणार नाही आणि महाराष्ट्रातली कुठलीच सबळ इतर संघटना त्यांच्या विचाराला विरोध करू बघत नाही. का कोण जाणे, त्यांचे काय राजकीय हितसंबंध असतील मला माहिती नाही. कदाचित छत्रपतींच्या काळातही एखादी ब्रिगेड जन्माला आली असती तर त्यांनी सांगितलं असतं, महाराज तुम्ही कशाला रामदासांच्या पाठी जाताय आणि तुम्ही का रामदासांना गुरु म्हणून घेताय. एखादे रामदास जर त्या काळात असं म्हणाले असते की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, असं जर म्हणाले असते तर ते ब्रिगेड पुढे झाली असते, म्हणाली हो आमच्या महाराजांबद्दल असं चांगलं म्हणायचं नाही, आमच्या महाराजांबद्दल असं चांगलं लिहायचं नाही. मग शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे आणि शिवरायाचे सलगी देणे कैसे असे असं रामदास स्वामी लिहितात. पण तरी सुद्धा ब्रिगेडला असं म्हणायचं असतं की रामदास स्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेटच झालेली नाही. कारण भेट झालेली नाही तरी सुद्धा त्यांनी लिहिलंय शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे आणि शिवरायाची सलगी देणे कैसे. जर भेटच झाली नाही तर महाराज असे इतके छान होते, त्यांच्या सगळ्या त्या वैभव संपन्न वर्णन केलेलं आहे की कीर्तिवंत नीतिवंत जाणता राजा वगैरे, हे भेटच झाली नव्हती. स्वप्न पडलं रामदासांना एक दिवस आणि त्या स्वप्नामध्ये असे शिवाजी महाराज दिसले आणि ते वर्णन लिहिलं, असं म्हणायचं का मग. आपण संभाजी महाराजांना जे पत्र लिहिलेलं आहे समर्थांनी ते पत्र वाचलंय का. बरं तेच पत्र, त्याच पत्रातनं छत्रपतींना जाणता राजा असं म्हटलेलं आहे. तीच जाणता राजा ही पदवी तुम्ही तुमच्या लाडक्या नेत्यांना आज देतात. ते चालतं तेव्हा समर्थ चालतात, तेव्हा समर्थांचे शब्द चालतात. पण दुर्दैवानं समर्थ आणि शिवाजी महाराज यांची भेट घडून येते हे आम्ही मान्य करायला तयार नाही. म्हणून मी आपल्याला म्हणालो की महाराष्ट्रातलं राजकारण हे फार वरवरच आहे. महाराष्ट्रातली ही जी सगळी वैचारिक आंदोलन आहेत, ही ब्रिगेड असो किंवा काही असो, यांनी कधी मुळापासून अभ्यासच करायचा प्रयत्न केलेला नाही. त्यांना सिलेक्टिव्ह हवंय फक्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिलेक्टेड वर्क्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये स्वतः उल्लेख केलेला आहे. मी आपल्याला तो वाचून दाखवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलंय, म्हणजे आता तुम्ही म्हणाल आंबेडकरांची हिंदू धर्माबद्दलची इतर मतं असो, मला त्याबद्दल बोलायचं नाही आता, पण मुख्य जो संदर्भ आलेला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिलेक्टेड वर्क्स ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर 83व्या पानावरती त्यांनी असं लिहिलेलं आहे की मेड व्हेरी क्लिअर बाय रामदास, अ ब्राह्मण सेंट ऑफ महाराष्ट्र हु इज alleged टू हॅव इन्स्पायर्ड शिवाजी टू एस्टॅब्लिश द हिंदू राज. पुढे असं लिहिलंय, इन हिज दासबोध सोशियो पॉलिटिकल रिलिजियस ट्रॅजिक इन मराठी वर्स रामदास एक्स ऍड्रेसिंग द हिंदूज
कॅन वी एक्सेप्ट वगैरे 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 असं पुढे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दासबोधाचा उल्लेख केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असं लिहिलेलं आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात पण ब्रिगेड नव्हती, नाही तर ब्रिगेडनी हे म्हणायला लावलं असतं. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेवरचं जे त्यांचं प्रवचन आहे त्याच्या इंग्रजी भाषणामध्ये रामदासांच्या एका ह्याचा उल्लेख आहे, रामदासांच्या एका रचनेचा उल्लेख आहे, पण नेमकं त्याचं मराठी भाषांतर करताना तो वगळून टाकलेला आहे. अर्थात बाबासाहेबांच्या अनेक असे संदर्भ आहेत ज्याच्यात त्यांनी रामदासांच्या साहित्याचे उल्लेख केलेले आहेत. पण आम्हाला मात्र आम्ही स्वतःला प्रगत एकीकडे म्हणायचं आणि समर्थ आणि शिवाजी महाराज यांचा संबंध केवळ जातीमुळे एकत्र येऊ द्यायचा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा समर्थांची उदाहरणं दिली असतील तर ती आम्ही मान्य करायची नाही. इतके आम्ही पुढारलेले आहोत की आम्ही आमच्या भोवती अशा खोल्या आणि भिंती बांधून घेतलेल्या आहेत. असूच शकत नाही. महाराजांचे गुरु तुकाराम महाराजच असले पाहिजे, रामदास असूच शकत नाही, कारण जात आडवी येते. असं भयानक वास्तव महाराष्ट्राचं आहे. आणि या महाराष्ट्राच्या तथाकथित एकाच विचारधारेमध्ये गुंतलेल्या लोकांना ना किती सांगावं, त्यांची किती कीव करावी. मला सांगा, महाराष्ट्रात इतकी चर्चा झाली 2-2.5 दिवस, 3 दिवस, 4 दिवस धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली, पण एका तरी पत्रकाराला, एका तरी संशोधकाला हे शोधावंसं वाटलं का की असा एखादा उल्लेख आलेला आहे, असा एखादा नोंद आलेली आहे, तर ती कुठून आली? रवींद्रनाथ टागोरांची कविता मी खरं तर एखाद्या एपिसोडमध्ये पूर्ण वाचीन, मला भीती नाही, कारण त्यांनी लिहिलेली ती कविता आहे. त्या काव्यावरून जर एखाद्याने याचा संदर्भ दिला असेल तर आम्ही मूळ संदर्भ शोधणार नाही. अर्थात त्याचं समर्थन करायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांच्या समर्थनाबद्दल पण मी बोलत नाही, कारण त्यांनी स्वतःच माफी मागितली. त्यांनाही हे सांगता आलेलं नाहीये. धीरेंद्र शास्त्रींना तरी हे सांगता यायला हवं होतं ना की मी जे बोललो ते या संदर्भाने बोललो, पण मुळात ती तेवढा अभ्यास करण्याची तयारीच महाराष्ट्राची राहिलेली नाही. आमच्यावरती चिखलफेक झाली, आमच्यावरती कोणी शंका घेतली की आम्ही पटकन माफी मागणार, आम्ही गप्प बसणार. पण मी जे सांगतो आहे त्याला काहीतरी ऐतिहासिक संदर्भ आहेत, मी जे बोलतो आहे त्याला काहीतरी पुरावे आहेत, याचा विचार मात्र महाराष्ट्राबाहेर कुणीही करायला तयार नाही. शेवटी जाता जाता माझ्या स्वतःसोबत घडलेला एक छान प्रसंग तुम्हाला मी सांगतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या लोकांनी कितीही आरडाओरडा केला आणि कितीही संभाजी ब्रिगेडनी रडारड केली तरी सुद्धा महाराष्ट्राबाहेर, मी सुरुवात ज्या मुद्द्यानं केली की महाराष्ट्राबाहेर छत्रपतींचे गुरु रामदासांना मानलं जातं. याचा उत्तम पुरावा म्हणजे वाराणसीतल्या म्हणजे आम्ही आमच्या यात्रांच्या निमित्ताने अनेकदा वाराणसीला जात असतो, तिथे माझी व्याख्यानं होतात. वाराणसीतल्या एका घाटाच्या जवळ एक बोळ आहे आणि त्या बोळीमध्ये एक दत्ताचं मंदिर आहे आणि त्या दत्ताच्या मंदिराच्या एका चौकटीवरती समर्थ गुरु रामदास चौक असा उल्लेख आहे. म्हणजे काशीतल्या एका बारीकशा बोळातल्या एका चौकावर सुद्धा समर्थांचा उल्लेख हा छत्रपतींचे गुरु म्हणून त्यांना करावासा वाटतो. तुम्ही करायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण काय असतं माहितीये का, ब्रिगेड किंवा त्यांची विचारधारा ही महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्या तालुक्यांपुरती मर्यादित आहे. समर्थ आणि छत्रपती हा विषय विश्वाला न पेलणार आहे, हा विषय विश्वाच्या पलीकडे जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राने ह्याकडं वादाच्या भूमिकेतनं न बघता समकालीन तथ्यांच्या आणि पुराव्यांच्या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे. जो माणूस छत्रपतींच्या बारीक सारीक हालचालीबद्दल लिहितो, जो माणूस छत्रपतींच्या बारीक सारीक नीती नियमांबद्दल लिहितो, जो माणूस छत्रपतींच्या बारीक सारीक बारकाव्या निशी छत्रपतींच्या मुलाला हे सांगण्याचं धाडस करतो, त्या माणसाबद्दल आपण बोलतो आहोत. ज्या माणसांनी छत्रपतींची कीर्ती इतक्या सुंदर शब्दात गायलेली आहे त्या माणसाबद्दल आपण हे बोलतो आहोत. याचं किमान भान महाराष्ट्राने ठेवावं अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. नमस्कार.